झणझणीत चिकन खायला तुम्हाला आवडत असेल तर ही चिकन अंगाराची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुक्पाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण बनवतोय एकदम ऑथेंटिक स्मोकी अंगारा चिकन. सगळ्यात आधी खडा मसाल्यांमध्ये एक मसाला वेलची, 2 इंच दालचिनी तुकडे, एक जावित्री. जावित्रीने चिकन अंगाराची टेस्ट एकदम भारी होते. 5-6 हिरवी वेलची, 7-8 काळी मिरी, 5-6 लवंगा. सगळं थोडं फ्राय करून घ्यायचं. आता यात घालायचे 6-7 काजू आणि 6-7 बदाम. हलकं भाजून घ्यायचं आणि भाजून झालं की त्यात घालायचं आहे 1 टीस्पून जिरे. अगदी एखाद मिनिट मध्ये गॅस बंद करून घ्यायचा आपल्याला. मसाले गार झाले. आता याची मिक्सर मध्ये पूड करून घेऊया. आता मी 1 किलो चिकन घेतलंय. हे चिकन मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी मी 1 कप इतका बिर्याणीचा बरिस्ता तळून घेतलाय. तो घालते. 2 टेबलस्पून आले लसूण पेस्ट, मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला मसाला, 2 टेबलस्पून धणे पावडर, कसुरी मेथी 1 टीस्पून, 1 ते 1.5 टेबलस्पून काश्मीरी तिखट, 1 टेबलस्पून तिखट मिरची पावडर. हे तुम्ही तुमच्या टेस्ट प्रमाणे घालून घेऊ शकता. चवीप्रमाणे मीठ, 100 ग्रॅम दही आणि हळद 1 टीस्पून. हाताने छान मिक्स करून घेते हे. आता यामध्ये घालायचं आहे बरिस्ताचा कांदा तळलेला होता ते तेल 2 टेबलस्पून. कमी तेलात बरिस्ता कसा तळून घ्यायचा याची पण मी रेसिपी लवकरच युट्यूबवर टाकेन. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याला द्यायचं आहे एक स्मोकी अंगारा फ्लेवर. तर चिकनवर एक तडक्याची वाटी ठेवून घेते. त्यावर लाल झालेले कोळसे ठेवते आणि त्यावर 2 लवंग आणि 1 ते 2 दालचिनीचे तुकडे घालून घेते. आता या कोळशांवरती तूप सोडायचं आणि हे झाकून ठेवायचं. फक्त 2 मिनिटांसाठी ही वाटी आपण चिकन मध्ये ठेवणार आहोत आणि त्यानंतर ती वाटी काढून घ्यायची आहे. खूप जास्त स्मोक जर चिकन मध्ये गेला तर मग त्याची टेस्ट पण बिघडते. तर 2 मिनिटात ही वाटी आपण काढून घेऊया आणि 15 ते 20 मिनिटांसाठी हे चिकन झाकून ठेवून त्याला मुरू द्यायचे. आता 15 मिनिटांनंतर चिकन बनवायला घेते. गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे मी आणि त्यावर अगदी थोडं तेल घालते. तेल असं स्प्रेड करून घ्यायचं. आता यावर घालते 2 टेबलस्पून बटर. बटर वितळलं की त्यावर घालायचं आहे मॅरिनेट केलेलं चिकन. छान मिक्स करून घ्यायचं आणि 5-7 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं. 5 मिनिटांनी एकदा चेक करून घेऊया. चिकन थोडं शिजायला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा परतून घ्यायचं आणि 5-7 मिनिटांसाठी पुन्हा झाकून ठेवायचं. चिकनला छान तेल सुटलंय आणि चिकन छान शिजायला सुरुवात झालीये. आता यामध्ये अर्धा कप गरम केलेलं पाणी घालून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. चिकन शिजेपर्यंत हे झाकून ठेवायचे. मध्ये मध्ये चेक करत राहायचं फक्त.
आता हे चिकन छान फुलून आलंय आणि शिजलं पण आहे बघा. चिकन हाडापासून सुट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे आपलं अंगारा चिकन आता तयार झालंय. यावर थोडी कोथिंबीर घालते. तुम्ही हवं असेल तर 2-3 हिरव्या मिरच्या बारीक उभ्या चिरून घालू शकता. यात मी तिखट मिरची पावडर घातली आहे, त्यामुळे मी हिरवी मिरची घालत नाही आहे. एकदम परफेक्ट स्मोकी हॉटेलसारखं अंगारा चिकन तयार झालंय. तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा. खात्रीने सांगते, एकदा जर तुम्ही घरी ही रेसिपी बनवलीत तर हॉटेलमधलं खाणं विसरून जाल. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.